नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णयाचा GR तात्काळ रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं केली आहे. आज दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की ओबीसी प्रवर्गात आधीच 375 जाती असून मराठा समाजाचा समावेश केल्यास गोरगरीब ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होईल. सर्वोच्च न्यायालयानेही मराठा समाजाला ओबीसीमध्ये न घेण्याचा आदेश दिलेला आहे. तरीही शासनाने कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन हा निर्णय घेतला आहे. जर शासनानं GR रद्द केला नाही तर सकल ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिला आहे. आज दिलेल्या निवेदनाच्या वेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले समता परिषदतर्फे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. ओबीसी समाजामधून कोणत्याही घटकाला आरक्षण देऊ नये. ओबीसीचं ताट हे वेगळं आहे. ओबीसीच्या ताटामधून दुसऱ्याला आरक्षण देऊ नये. हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा आम्ही विरोध करतो. आम्हाला कोणत्या समाजाचा विरोध नाही, पण आमच्या ताटातून तुम्ही कोणाला आरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना केली आणि यानंतर आम्ही साखळी उपोषण करणार आहेत आणि त्यानंतर भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे महामोर्चा काढणार काही दिवसात काढण्यात येणार आहे. आणि आत्ता अंतरवाली सराटी येथे आमचे सहकारी प्राध्यापक विठ्ठल तळेकर हे बसलेले आहेत आणि त्यांना भेट देणार आहे. अशा मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिल्यात. त्यांनी मान्य करावं हे आणि त्यांना निवेदन देऊन विनंती केली. सुतार लोहार कुंभार आता या ठिकाणी तुम्हाला राजकीय अस्तित्व यांचं शून्य झालं आहे. म्हणून आज महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज हा भयभीत झालेला आहे. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आमच्या ओबीसीमध्ये इतर कोणालाही न देता मराठा समाज बांधवांना आरक्षण दिलं तर त्याबद्दल आमचं स्वागत आहे. त्यांना दिलंच पाहिजे, जे गरीब मराठा आहेत त्यांना, पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये देऊ नये अशी माझी सरकारला विनंती आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.